नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सचे, जॉब जाहिरातीची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत एक कंत्राटी पदांची पदभरती आलेली आहे. जिल्हा अमरावती जिल्ह्यासाठी ही भरती असणार आहे. कोणते कोणते पदे आहेत, काय असणारे क्वालिफिकेशन, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे त्यांनी पदं मेन्शन केलेली आहेत. ह्या सर्व पदांसाठी भरती होणार आहे. इथे टोटल 9 पदे आहेत. या पदांसाठी भरती होणार आहे. त्यानंतर ह्यासाठी काय असणारे क्वालिफिकेशन ते आपण बघूया. तर मित्रांनो, पहिलं जे पद असणार आहे ते असणार आहे स्टाफ नर्स. इथे त्यांनी नेम ऑफ द प्रोग्रामच्या अकॉर्डिंग इथे त्यांनी स्टाफ नर्सचे वॅकन्सीज दिले आहे. प्रत्येक प्रोग्रामसाठी वॅकन्सीज ह्या डिफरंट राहणार आहेत. त्यानंतर काय लागणारे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला BSc नर्सिंग झालं असेल तर तुम्ही क्वालिफाय असणार आहे, किंवा तुमचं GNM विथ नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन जर तुमचं असेल तर तुम्ही इथे क्वालिफाय असणार आहात. पगार जो राहणार आहे मित्रांनो, तो पगार असणार आहे 20,000 रुपये दर महिना प्रति महिना. इथे त्यांनी कॅटेगरीनुसार विश्लेषण दिले आहे, हे तुम्ही सविस्तर बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे MO आयुष UG. या पदासाठी मेडिकल ऑफिसर मेल आणि मेडिकल ऑफिसर फिमेलच्या वॅकन्सीज असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे BAMS किंवा BUMS, आणि मेडिकल ऑफिसर फिमेलसाठी पण BAMS किंवा BUMS हे क्वालिफिकेशन लागणार आहे. पगार जो असणार आहे तो असणार आहे 28,000 रुपये पर महिना. त्यानंतर मित्रांनो, तिसरं जे पद आहे ते आहे लॅब टेक्निशियन. त्यासाठी काय लागणारे क्वालिफिकेशन, तुमचं DMLT झालं असेल तर तुम्ही इथे क्वालिफाय असणार आहात. 1 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स पण इथे लागणार आहे. पगार जो असणार आहे तो असणार आहे 17,000 रुपये पर मंथ. त्यानंतर मित्रांनो, फार्मसीसाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. फार्मसीसाठी टोटल 7 वॅकन्सीज असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे B.Pharm D.Pharm. तुमचं जर डिप्लोमा झाला असेल, बॅचलर झाला असेल, तुम्ही इथे क्वालिफाय राहणार आहात. पण तुमचं जर डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. पगार जो असणार आहे तो असणार आहे 17,000 रुपये पर मंथ. त्यानंतर मित्रांनो, इथे प्रोग्राम असिस्टंट या पदासाठी सुद्धा भरती होणार आहे. 1 जागा असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स. तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल स्टॅटिस्टिक्स सोबत तर तुम्ही इथे क्वालिफाय असणार आहात. पगार जो असणार तो असणार आहे 18,000 रुपये पर मंथ. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर हे 1 पद असणार आहे. त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी 1 असणार आहे. क्वालिफिकेशन यासाठी लागणार आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH और MHA और MBA इन हेल्थ. हे कोणतं क्वालिफिकेशन झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. ह्यासाठी सॅलरी जी असणार आहे ती मित्रांनो असणार आहे 35,000 रुपये पर मंथ. त्यानंतर मित्रांनो, इथे फिजिओथेरपीसाठी म्हणजेच फिजिओथेरपिस्टसाठी भरती असणार आहे. 2 वॅकन्सीज असणार आहे. ग्रॅज्युएटेड डिग्री इन फिजिओथेरपी हे क्वालिफिकेशन झालं असेल तुम्ही इथे पात्र असणार आहात. पगार जो असणार आहे तो असणार आहे 20,000 रुपये पर मंथ. त्यानंतर इथे न्यूट्रिशनिस्ट या पदासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 1 असणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे BSc होम सायन्स न्यूट्रिशन हे लागणार आहे ते क्वालिफिकेशन. हात पगार जो असणार आहे तो असणार आहे 20,000 रुपये पर मंथ. त्यानंतर शेवटचं पद असणार आहे काउन्सलर. यासाठी सुद्धा टोटल 5 आणि 3 8 वॅकन्सीज असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे MSW क्वालिफिकेशन लागणार आहे. पगार जो असणार आहे तो असणार आहे 20,000 रुपये पर मंथ. यासाठी मित्रांनो, फॉर्म जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फिल करायचं आहे आणि तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सबमिट करणं हे कंपल्सरी आहे मित्रांनो. यासाठी फॉर्मसाठी डेट भरण्याची तारीख जी आहे ती 19 तारखेपासून सुरू झाली आहे. 3 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख राहणार आहे. या तारखेच्या आधी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. तर फॉर्म कुठे करायचा आहे तर त्यांनी इथे माहिती दिली आहे. 3/4/2025 नंतर आलेल्या उमेदवारांचा अर्ज व ईमेलद्वारे प्राप्त अर्जाच्या प्रक्रियेचा विचार केला जाणार नाही. 3 ही शेवटची तारीख राहणार आहे. या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. सुट्टीचे दिवस वगळता तुम्हाला इथे जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म स्वीकारण्याचे ठिकाण त्यांनी इथे मेन्शन केले आहे. ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि ही जी PDF आहे मित्रांनो, ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलचे लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे वॉक इन इंटरव्ह्यू सुद्धा राहणार आहे. जे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पद आहेत त्यासाठी इथे वॉक इन इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे. ते माहिती इथे डिटेल त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे त्यांनी उमेदवारांकरता प्राप्त अपात्रतेबाबत सूचना इथे दिलेल्या आहेत. या सर्व सूचना तुम्ही इथे सविस्तरप्रमाणे वाचा आणि नंतरच अर्ज करा. हे त्यांची असणारे ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती त्यांनी वेगवेगळी अपात्र यादी त्यांनी इथे देणार आहेत. त्यामुळे तुम्ही ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला मी अवेलेबल करून देतो. त्यानंतर मित्रांनो, इथे
तुमची निवड जी होणार आहे ती तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असणार आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा याच्यामध्ये द्यायची नाही। ही जी भरती असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची 1 वर्षासाठी याचा कालावधी जवळपास कालावधी असतो 1 वर्ष। यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये शेवटच्या वर्षाला जे काही मार्क्स आहेत त्यांच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होऊन जातं। त्यासाठी तुम्हाला शेवटच्या वर्षाला जे काही मार्क्स असतील त्या मार्क्सांच्या टक्केवारी काढतात आणि त्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त 50 गुण दिले जातात। त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक, म्हणजेच जर तुम्हाला जे काही क्वालिफिकेशनवरती मेन्शन केलं आहे ते क्वालिफिकेशन सोडता तुमचं अधिक काही क्वालिफिकेशन झालं आहे त्याच पदाच्या निगडीत तर तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त 20 गुण असे टक्केवारीनुसार दिले जातात। त्यानंतर पदासंबंधित अनुभव, तुम्हाला अनुभव किती आहे, जर कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असेल त्या पदासंबंधित तर तुम्हाला 6 गुण दिले जातात। असे टोटल जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला इथे दिले जातात। टोटल जे गुण असणार आहे ते असणार 100 गुण। ह्या गुणांच्या बेसिसवरती तुमची एक मेरिट लिस्ट लागते। मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर तुमची जॉईनिंग असते। इथे त्यांनी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दिले आहे, हे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला अर्जासोबत द्यायचे आहे। तर अर्ज कुठे करायचा, अर्जासाठी मित्रांनो इथे त्यांनी QR कोड दिलेला आहे। QR कोड ओपन केल्यानंतर तुम्हाला एक गुगल फॉर्म येतो, त्या फॉर्मची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो। त्यानंतर तो फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे। तो फॉर्म पूर्ण केल्यानंतर त्या फॉर्मचे डाउनलोड करून त्या फॉर्मची एक प्रिंट घ्यायची। तुम्हाला प्रिंट सोबत घेऊन तुमचे काही शैक्षणिक डॉक्युमेंट्स असतील ह्या फॉर्म सोबत जोडायचे आणि ते डॉक्युमेंट ह्या दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला सबमिट करायचे आहे। सबमिट करायची शेवटची तारीख असणार आहे ती असणार आहे 3 एप्रिल 2025। या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म जे असणार आहे ते सबमिट करायचे आहेत। तर अशा प्रकारे ही डिटेल माहिती आज आपण बघितली आहे। अशाच नवीन पदभरतींची माहिती सर्वात प्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।